आपल्या इगतपुरी तालुक्यामध्ये आपल्या पूर्वजांनी उत्कृष्ट तांदळाचे उत्पादक म्हणून नाव कमावलं। गुटीतले व्यापारी त्या तांदळामध्ये परराज्यातला आंध्र, कर्नाटक, गुजरात इकडून तांदूळ आणत्या आणि ते मिक्स करत्या, आपल्या बॅगांमध्ये भरून देशभर आपलं म्हणून विकता। या आपल्याला मान्य आहे का? नाही नाही त्याच्यात काय होतं? आपली बदनामी होते, बरोबर ना? मग ही मिक्सिंग थांबली पाहिजे ना? थांबली पाहिजे। बरं, आता मार्केट कमिटी आधी काय म्हटली? ती म्हणे मिक्सिंगच होत नाही। मग मी पुरावे दिले, बाहेरचं तांदूळ येतं, नंतर ते म्हणे होते पण थांबवायची जबाबदारी आमची नाही। मग मी काय केलं, 500 रुपयाचं एक पुस्तक आणलं, मार्केट कमिटी आणि कायदा। मग मी त्याच्यात काय केलं, त्यांना कायदा सांगितला, मग ते म्हणे आमचीच जबाबदारी आहे। मग लगे व्यापाऱ्याला नोटिसा पाठवल्या। पण आता या नोटिसा म्हणजे काय, 1 महिना झाला नोटिसा पाठवून, झाली का मिक्सिंग बंद? नाही झाली। नाही। मग या नोटिसा म्हणजे काय, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो। आता आपल्याला असा ठराव घ्यायचा आहे, जर या तांदळातली मिक्सिंग बंद झाली पाहिजे, नसेल होत तर त्या मार्केट कमिटीमध्ये बसलेल्या सगळ्यांनी काय दिलं पाहिजे? राजीनामे। एका सुरात जर आपल्या घुटीमध्ये आपल्या तांदळात व्यापारी करत असलेली मिक्सिंग कृषी उत्पन्न बाजार समिती घुटी जर थांबवू शकत नसेल तर त्यांनी काय दिलं पाहिजे? राजीनामे दिले पाहिजे। काय दिलं पाहिजे? राजीनामे। मार्केट कमिटीचा सभापती, उपसभापती, सगळे संचालक यांना माझं जाहीर आव्हान आहे। बघा, साकूर गावातील ग्रामस्थ आज ग्रामपंचायतीमध्ये, ग्रामसभेमध्ये ते ठराव घेत आहे की जर तुम्ही ही मिक्सिंग 15 दिवसाच्या आत बंद नाही केली तर तुम्ही काय द्यायचं? राजीनामे। आपल्या गावामध्ये विनोद भवनाटे हे प्रत्येक ठिकाणी बऱ्याच गोष्टींचं संशोधन करून जे काम करतात, त्या कामामध्ये त्यांनी बऱ्याच वर्षापासून तांदळाचा विषय मांडलेला आहे। तांदळाचा विषय म्हणजे हा आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे। आज जर आपल्याला तांदळाला भाव मिळत नसेल तर आपण भात उत्पन्न काढून सुद्धा त्याच्यामध्ये काही उपयोग होत नाही। आणि म्हणून मार्केट कमिटीची जी लपवालपवी चालू आहे, मार्केट कमिटी जे काही एकामागे एक लपतात आणि सहकार्य त्या सगळ्या व्यापाऱ्यांना करतात, त्या बाबतीमध्ये याच्यावर कुठंतरी बंधन आलं पाहिजे। आणि ते बंधन आणून जर त्यांना त्या गोष्टीमध्ये जर समजा त्यांनी तो डिसिजन घेतलं नाही तर आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आपण तो ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीनं केला पाहिजे आणि आपल्या गावच्या ग्रामपंचायतीचा ठराव हा आपण देण्यात यावा त्यांना आणि देऊ अशी आपण खात्री करून सर्वांनी एक निश्चय केला पाहिजे का यांनी जर तांदळाची मिक्सिंग बंद जर केली नाही तर यांनी कायद्याच्या नियमाने गुन्हेगार म्हणून यांनी राजीनामे द्यावा, ही सर्वांची विनंती राहील। पहिल्यांदा महर्षी पुंजाबाबा गौरधने त्यानंतर म्हणजे आज जवळजवळ 55 वर्ष झाले महर्षी पुंजाबाबा गौरधनेंना जाऊन त्यांनी भाताचा लढा दिला। तेव्हा लेवी भात घालायचं नाही त्या लेवीला, आणि तरी आपल्या तालुक्यातल्या काही लोकांनी बँड बाजा लावून 50 गाड्या नेऊन घातल्या होत्या। म्हणजे तेव्हाही सूर्याची पिसाळ होते आणि आजही व्यापाऱ्यांना पाठीशी घालणारे तालुक्यामध्ये सूर्याची पिसाळ आहे। बरं, तुम्ही आता सगळे असं म्हणता दादा, आणि मग निवडणूक आल्यावर तुम्ही येत पुढे रिकावर निवडून द्या? हे तर खरं। हा काय काय झालं? पैसे वाटी द्या, बापरे। बरं, मार्केट कमिटीला जे मतदान आहे ते शेतकऱ्याला पाहिजे का ग्रामपंचायत सदस्यांना, सोसायटीच्या संचालकांना पाहिजे? शेतकऱ्याला पाहिजे ना। म्हणजे शेतकऱ्याला जर तो मतदानाचा अधिकार असेल तर आपल्याला शेतकरी तिथं जाऊन बसल। बरं, हे नंतर हे निवडून दिले मार्केट कमिटीवाले तर हे ग्रामपंचायतवाले जाते का? त्यांना जा विचारा, कुणी जाते का? सोसायटीवाले जाते का? मी प्रत्येक गावात गेलो का 50 जण या पक्षाच्या दावणीला, 100 जण त्या पक्षाच्या दावणीला। आता मी पुण्यावरून एकदा येत होतो बरं का महाराज, तर एकाला मी एसटीत म्हणलं आज लय गरम होतंय, तर ते बाजूवाला उठलं म्हणा, खा काँग्रेसच्या काळात गरम नव्हतं गवत म्हणे, लागलं राहण्याला। अरे बाबा हो, पक्ष महत्वाचा नाहीये, माणसं महत्वाची आहे, माणसांची नियत महत्वाची आहे। मग ते कोणत्या जातीचे, धर्माचे, पक्षाचे असो। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम।